तर मित्रांनो आपण चाललो आता फार्म हाऊसला. तर पुढं आलो डॉगेज वाय भेटले. डॉगेज वायला भेटून आपण गेलो चिकनच्या दुकानात. तर चिकन वगैरे घ्यायचं होतं. आपण तर काय चिकन मटन खात नाही, आपण नॉनव्हेज खात नाही, हे लोकच खातात. मग त्या लोकांनी घेतलं आणि त्यानंतर डॉगेज वाय परत भेटले. आम्ही डॉगेज वायला भेटून परत पुढं चाललो. तर मस्त बघितलं तर पूर्ण हिरवागार नजारा, पाणी वगैरे होतं. तर आम्ही केली मस्तपैकी एंट्री केल्याच्या नंतर बघा बोर्ड तुम्ही बघू शकता. तर आम्ही एंट्री केल्यानंतर थोडासा रस्ता खराब होता. तर खराब रस्त्यातनं क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. तर परत एकदा आम्ही मेन ठिकाणी पोहोचलेलो आहे. त्याच्यानंतर चिकन वगैरे यांनी माझ्याच हातात दिलं. तर बोला असू द्या, काय प्रॉब्लेम नाही, मित्रांसाठी आपण तेवढं करतो. आपण काय नॉनव्हेज वगैरे खात नाही. तर सुशांत भाऊ, आशिष भाऊला सगळ्यांना भेटलं. तर सामान वगैरे बघून घ्या बोललो, सामान वगैरे दाखवलं. तर भाऊ लोक आपले बसले होते, कांदा वगैरे कापत होते. तर मस्त बोल कांदा कापा, साऊंड वगैरे चेक केला. त्यानंतर चेहरा वगैरे बघितला, जरा मस्त बोललो, एकदम गॉगल वगैरे घालून. तेवढ्यात भाऊनी पेटवली चूल पेटवल्याच्या नंतर मस्तपैकी चूल वगैरे पेटवली. त्यानंतर बोललो चला थोडीशी मदत करूया, पाणी वगैरे त्यांना टाकून दिलं. त्याच्यानंतर मस्त फुलं वगैरे बघितलं, जरा बाजूला एकदम नजारा बघितला. त्याच्यानंतर भाऊ लोक आपले पाणी घेऊन आले, मस्तपैकी थंडगार, यांना पाणी सांगितलं होतं. तर मस्त पाणी वगैरे घेऊन आले. बघा वैभव भाऊ मस्त थंड पाणी घेऊन आलं. तर बोलला आतमध्ये वगैरे ठेवून घेऊया. तर आतमध्ये ठेवून वगैरे घेतलं. तर परत आम्ही गेलो चुलीकडे गेलो. तर परत एकदा सुशांत मस्तपैकी चूल पेटवत होता. तर आशिष भाऊ बघत होता कशी चूल पेटवत होतं. नंतर आले महाडिक साहेब बोलतात एकदम मस्त बनवा जेवण वगैरे. बोलू काय तू टेन्शन घेऊ नको, आपले 2 कारागीर एकदम पॉवरफुल आहे. मग काय तांदूळ वगैरे शिजून घेतलं. मग तेवढ्यात आकाश बोलला भाई बॉडी बघ माझी. तर बॉडी वगैरे दाखवला आणि एकदम भारीपैकी. मग यानंतर बाबा काय चिकन 65 काय ते बनवतं. आपण तर खात नाही नॉनव्हेज वगैरे. तर मस्त भेळ वगैरे आपण बनवून घेऊया, काकडी गाजर, आपण नॉनव्हेज खात. तर मित्रांनो आपण चाललो आता फार्म हाऊसला. तर पुढं आलो डॉगेज वाय भेटले. डॉगेज वायला भेटून आपण गेलो चिकनच्या दुकानात. तर चिकन वगैरे घ्यायचं होतं. आपण तर काय चिकन मटन खात नाही, आपण नॉनव्हेज खात नाही, हे लोकच खातात. मग त्या लोकांनी घेतलं आणि त्यानंतर डॉगेज वाय परत भेटले. आम्ही डॉगेज वायला भेटून परत पुढं चाललो. तर मस्त बघितलं तर पूर्ण हिरवागार नजारा, पाणी वगैरे होतं. तर आम्ही केली मस्तपैकी एंट्री केल्याच्या नंतर बघा बोर्ड तुम्ही बघू शकता. तर आम्ही एंट्री केल्यानंतर थोडासा रस्ता खराब होता. तर खराब रस्त्यातनं क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. तर परत एकदा आम्ही मेन ठिकाणी पोहोचलेलो आहे. त्याच्यानंतर चिकन वगैरे यांनी माझ्याच हातात दिलं. तर बोला असू द्या, काय प्रॉब्लेम नाही, मित्रांसाठी आपण तेवढं करतो. आपण काय नॉनव्हेज वगैरे खात नाही. तर सुशांत भाऊ, आशिष भाऊला सगळ्यांना भेटलं. तर सामान वगैरे बघून घ्या बोललो, सामान वगैरे दाखवलं. तर भाऊ लोक आपले बसले होते, कांदा वगैरे कापत होते. तर मस्त बोल कांदा कापा, साऊंड वगैरे चेक केला. त्यानंतर चेहरा वगैरे बघितला, जरा मस्त बोललो, एकदम गॉगल वगैरे घालून. तेवढ्यात भाऊनी पेटवली चूल पेटवल्याच्या नंतर मस्तपैकी चूल वगैरे पेटवली. त्यानंतर बोललो चला थोडीशी मदत करूया, पाणी वगैरे त्यांना टाकून दिलं. त्याच्यानंतर मस्त फुलं वगैरे बघितलं, जरा बाजूला एकदम नजारा बघितला. त्याच्यानंतर भाऊ लोक आपले पाणी घेऊन आले, मस्तपैकी थंडगार, यांना पाणी सांगितलं होतं. तर मस्त पाणी वगैरे घेऊन आले. बघा वैभव भाऊ मस्त थंड पाणी घेऊन आलं. तर बोलला आतमध्ये वगैरे ठेवून घेऊया. तर आतमध्ये ठेवून वगैरे घेतलं. तर परत आम्ही गेलो चुलीकडे गेलो. तर परत एकदा सुशांत मस्तपैकी चूल पेटवत होता. तर आशिष भाऊ बघत होता कशी चूल पेटवत होतं. नंतर आले महाडिक साहेब बोलतात एकदम मस्त बनवा जेवण वगैरे. बोलू काय तू टेन्शन घेऊ नको, आपले 2 कारागीर एकदम पॉवरफुल आहे. मग काय तांदूळ वगैरे शिजून घेतलं. मग तेवढ्यात आकाश बोलला भाई बॉडी बघ माझी. तर बॉडी वगैरे दाखवला आणि एकदम भारीपैकी. मग यानंतर बाबा काय चिकन 65 काय ते बनवतं. आपण तर खात नाही नॉनव्हेज वगैरे. तर मस्त भेळ वगैरे आपण बनवून घेऊया, काकडी गाजर, आपण नॉनव्हेज खात नाही, आपण प्युअर व्हेजिटेरियन.